गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे नाशिक शहरात पूरस्थिती। गोदाकाठच्या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्यानं वेढलं। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पुण्यातील एकता नगर भागात भरलं पाणी। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करायला सुरुवात। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीतील दत्त मंदिर पाण्याखाली। मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह रत्नागिरीत आजही मुसळधार पावसाचा इशारा। कोल्हापूर, घाट, गडचिरोली, नागपूर आणि गोंदियाला ऑरेंज अलर्ट। राजगड तालुक्याच्या जोरकरवाडीत पूल नसल्याने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। तुडुंब भरलेल्या ओढ्यातून साखळी करत जाण्याची वेळ। प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं संताप। आजही ठाण्यासह नवी मुंबई आणि रायगडमधील शाळांना सुटी। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीसह साताऱ्यातील शाळाही आज बंद। कानात हेडफोन घालून पावसाच्या पाण्यातून प्रवास करणं बेतलं जीवावर। हायटेन्शन तारेचा शॉक लागला। 17 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू। लोकांनी सांगून देखील दुर्लक्ष केल्यानं गेला जीव। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंना मोठा धक्का। बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचे सगळे उमेदवार पराभूत। शशांक राव यांच्या पॅनलचे 14 तर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार विजयी। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांवर हल्ला। मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जनता दरबारावेळी अज्ञाताकडून हल्ला। नातेवाईक तिहार तुरुंगात असल्यानं सुटकेची मागणी करताना घडला प्रकार। सीपी राधाकृष्णन यांनी भरला उमेदवारी अर्ज। राधाकृष्णन एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती। ही बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये बिबट्याला पकडण्याकरता मोर्चा काढण्यात आला। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, बिबट्याला पकडण्याकरता मोर्चा काढण्यात आला। हिंस्र बिबट्यापासून त्रस्त असलेले नागरिक हे नाशकात मोर्चा काढताना दिसले। अनंत कान्हेरे मैदान ते उंटवाडी असा मोर्चा काढण्यात आला। वनविभागाच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाला या परिसरात 4 वर्षाच्या आयुषला बिबट्यानं ठार केलं। मृत आयुषला बहिणीनं राखी बांधल्याचा भावनिक क्षण झाला आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला। नाशिकच्या वडनेर परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकल्याचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर आता या सगळ्या भागातले नागरिक संतप्त झालेले आहे आणि संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आणि नागरिकांनी अशा पद्धतीनं वन विभागाच्या कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाची ही दृश्य बघतोय। या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेला आहे। या परिसरातले लोकप्रतिनिधी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी देखील सहभागी झालेले आहे। संतप्त भावना आहे, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले आहे आणि अश्रू दाटून आलेल्या ह्या सगळ्या कुटुंबियांसोबत हा मोर्चा होतोय। ज्या मुलाचा यामध्ये मृत्यू झाला त्याची ही छोटी लहानगी बहीण आहे। हिचाच फोटो मध्यंतरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता। ही रक्षाबंधनाच्या दिवशी तिच्या भावाचा मृत्यू झाला। अशा परिस्थितीमध्ये या लहानगीने तिच्या मृत्यू पावलेल्या भावाच्या हातावर राखी बांधलेली होती आणि तो भावनिक संबंध महाराष्ट्राने पाहिला। आपल्यासोबत या भागातले लोकप्रतिनिधी आहे, आपण त्यांच्याशी सुरुवातीला बोलणार आहोत। ज्या पद्धतीनं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होत आहे, नेमक्या या सगळ्यावर आता तुमची मागणी काय आहे? गेल्या 13 दिवसापूर्वी वडनेर तुम्हाला गावातील भगत परिवारातील 3 वर्षाचा लहानगा आयुषचा बिबट्याने बळी घेतला। त्यानंतर 6व्या दिवशी संपूर्ण गावाने एक ग्रामसभा घेतली। तिच्यात एकमताने ठराव करण्यात आला की तुम्ही येणाऱ्या 5 दिवसामध्ये बिबट्या जेलबंद करा आणि जर तुम्ही जेलबंद केला नाही तर आम्ही 11व्या दिवशी वन विभाग कार्यालयावरती मोर्चा काढू
आणि आज पंचक्रोशीतील सर्व गावांनी मिळून हा मोर्चा काढण्यात आला आहे. आपण बघतोय मोर्चा काढलाय, त्याची छोटी बहीण आपल्या बरोबर आहे. दीदी, तुझा बिबट्याला पकडलं पाहिजे असं काय मागणी तुझी? तुम्ही लवकर त्या लवकर बिबट्याला पकडा, नाही तर आम्ही उद्या डायरेक्ट जर का ह्या दिवसात नाही पकडलं तर केशव ताता बोलताय तसं आम्ही करू. तसं तुम्ही करणार आहात. आपण बघतो हे कुटुंबीय आहे, काही महिला या कुटुंबातल्या आपल्या बरोबर आहे, त्यांची त्या मुलाच्या कुटुंबातल्या महिला आपल्या बरोबर आहे. काय भावना आहे ताई? आमच्या 3 वर्षाच्या मुलासाठी सर आम्ही काहीच अपेक्षा नव्हत्या का आमच्या, की ते आम्ही त्याच्यासाठी स्वप्न बघितले होते. जर तुम्ही 13 दिवसापासून त्या बिबट्याला पकडलं नाहीये तर मग तुमचा उपयोग काय आमच्यासाठी? 3 दिवसापासून 13 दिवस झाले आज आमच्या बाळाला जाऊन, कोणी त्याच्यावर काहीच ऍक्शन घेत नाहीये. 13 दिवसात तुम्हाला एक बिबट्या पकडता येत नाहीये का? आपण बघतोय संतप्त सवाल आहे. ताई, काय भावना आहे तुमची या सगळ्यात? काय बिबट्याला जर बंद केलं पाहिजे लवकरात लवकर. लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे. अश्रू या महिलांना, कुटुंबातल्या सदस्यांना अनावर होत आहे आणि एक संतप्त भावना वन विभागाच्या या कारभाराविरोधात उमटताना आपल्याला पाहायला मिळते. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आता नाशिकच्या उंटवाडीमधील वन विभागाच्या कार्यालयावर हा मोर्चा जाऊन धडकणार आहे. ही जी छोटी मुलगी आपण दृश्यांमध्ये बघतोय, याच मुलीच्या भावाचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे आता हे सगळं कुटुंब जे आहे ते या मोर्चामध्ये सहभागी झालेलं आहे आणि संतप्त भावना या सगळ्या नागरिकांची, कुटुंबियांची आहे. हा बिबट्या जेरबंद करावा अशा प्रकारची भावना आणि मागणी या सगळ्या लोकांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बाबुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आता बातमी आपण बघणार आहोत जळगावच्या एरंडोलमधील वरखेडे या गावात विजेच्या तारेला स्पर्श झाला आणि एकाच कुटुंबातले 5 जण मृत्युमुखी पडले. पिकांचं वन्यजीवापासून रक्षण करण्याकरता एका शेतकऱ्यानं शेताभोवती तारेचं कुंपण घातलं होतं आणि त्यात विजेचा प्रवाह सोडला होता. नकळत या तारेला स्पर्श झाल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झालेला आहे. सर काय सांगणार, एरंडोल तालुक्यात धक्का लागल्याने 5 जणांचा मृत्यू. आज सकाळी एरंडोल पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन मिळालं की वारखेडी गावाजवळ एका शेतामध्ये 5 माणसाचं मृत्यू बॉडी सापडलेलं आहे असं फोन आला होता. मग त्या जागावर आपलं पोलीस स्टेशनचं टीम तिथं गेल्यानंतर पूर्ण तपासणी केल्यानंतर तिथं काढलेलं वायर्स दिसून आलेलं आहे. मग त्याच्या अनुषंगाने जे संबंधित ओनरला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणलं होत्या आणि त्या चौकशीमध्ये त्यांनी असं सांगण्यात आलं की म्हणजे त्यांनी जे जनावरांपासून म्हणजे शेताने वाचवण्यासाठी काही वायर्स लावल्या होत्या आणि त्या वायर्सला काल रात्री त्यांनी वीज सोडल्या होत्या. मग आपला अंदाज असा आहे की ते विजेचा धक्का लागून ही 5 लोकांचा मयत झालेला आहे असा अंदाज आहे. ही सर्व लोक. बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरच्या एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी करण्यात आली. पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडताच एनडीआरएफ अलर्ट मोडवर आलेला आहे. राजाराम बंधारा, प्रयाग, चिखली, आंबेवाडी या परिसराची पाहणी एसडीआरएफ एनडीआरएफनं केलेली आहे. नागरिकांचं जिथं स्थलांतर करावं लागलंय तिथे स्थलांतर करण्याच्या उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. पंचगंगा नदीच्या परिसराच्या बाजूचे जेवढे पण गावं आहेत आणि नदी क्षेत्राच्या बाजूचा सर्व एरिया आम्ही रेकी करत आहोत. आणि जर का अशी काही परिस्थिती निर्माण झाली, जसं की शहरामध्ये काही विनस कॉर्नर वगैरे एरिया आहे, परत इतर काही ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी जर पूर परिस्थिती निर्माण जर झाली, पाणी जर अजून वाढलं, तर मग आम्ही प्रशासनासोबत खांद्याला खांदा लावून आमची टीम काम करण्यासाठी सज्ज आहे. कोल्हापुरामध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळते. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे. कोयना, वारणा आणि राधानगरी या धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे शिरोळ भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी पाणी भरेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
नृसिंहवाडीतलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलंय, त्याची दृश्य आपण बघतोय. पाण्याचा विसर्ग नदीपात्रामध्ये सुरू असल्या कारणानं खूप मोठ्या प्रमाणात अनेक भागात पाणी साचलंय. हे दत्त मंदिर आहे, नृसिंहवाडीचं दत्त मंदिर, जे पाण्याखाली गेलंय. तसंच शिराळा या भागात सुद्धा पाणी साचेल अशी परिस्थिती आहे. नागरिकांनी अशी परिस्थिती व्यक्त केली आहे की पाणी भरू शकतं आणि मग आम्हाला स्थलांतर करावं लागेल. वाशिमसह नांदेड जिल्ह्यातील 350 गावांमधील 4,11,000 एकर शेतीचं पाऊस आणि पुरामुळं अतोनात नुकसान झालेलं आहे. या सगळ्या शेतशिवाराचं नुकसान बघण्याकरता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे बांधावर गेले आणि त्यांनी पाहणी केली की नुकसान नेमकं किती झालेलं आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम सरकार म्हणून आम्ही करतो आहोत, असं ते म्हणाले. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात येतील अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना, वाशिम जिल्ह्यातील सर्व नागरिकांना एक खात्री ग्वाही देतो की निश्चित प्रकारे शासन आपल्याबरोबर आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सर्वांचं लक्ष राज्यावरती आहे. वाशिम जिल्ह्यावरती पण ते संपूर्ण परिस्थितीची माहिती हे तिघंही घेत आहेत. पालकमंत्री म्हणून मी त्या सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो आहे. मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचं काम चालू आहे आणि ज्याची ज्या प्रमाणात नुकसान झालं आहे ती नुकसान भरपाई ही राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा अहवाल आल्यानंतर ताबडतोब दिली जाईल.